आज इंडिया मेरीटाईम वीक 2025ला सुरुवात होत आहे। 5 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे आणि त्याच अनुषंगाने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या स्वागताचे बॅनर्स पोस्टर्स सध्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर झळकताना आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण मुंबईमध्ये त्यांच्या स्वागताचे बॅनर्स लागलेत। या बॅनरवर अखंड हिंदुस्थानाचे लोहपुरुष देशाचे कणखर गृहमंत्री म्हणून अमित शाह यांच्यावर स्तुतिसुमनं उधळण्यात आली आहेत। विशेष म्हणजे शिवसेनेच्या बॅनरवर कर्मयोगी, धर्मनिष्ठ आणि ध्येयनिष्ठ असा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे। यात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचेही फोटो दिसत आहेत। या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। देशाची सागरी ताकद आणि ब्लू इकॉनॉमी अधिक बळकट करण्यासाठी इंडिया मेरीटाईम वीक हा उपक्रम राबवण्यात येतो आणि आज अमित शाह सकाळी 10:30 वाजता नेस्को प्रदर्शन केंद्रात याचं उद्घाटन करणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याला हजेरी लावतील। अनेक राज्यांचे उपमुख्यमंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची देखील याला हजेरी लागणार आहे आणि त्यापूर्वीच आपण पाहतोय की संपूर्ण मुंबईमध्ये याची तयारी करण्यात आलेली आहे, गाजावाजा झालेला आहे आणि आज ज्या ठिकाणी अमित शाह थांबलेले आहेत त्या ताज हॉटेलला सर्व मुख्य नेते अमित शाह यांची भेट घेतील। या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडणार आहेत आणि काय चर्चा होतील याकडे सुद्धा उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यात। अमित शाह मुंबईत आहेत आणि त्यामुळे राजकीय वातावरण सध्या तापलं आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।